शमिका, तू कुठे होतीस? आम्ही सगळे शोधत होतो तुला. आता तर इथे होतीस आणि गेलीस कधी आणि कशासाठी? अगं बोल ना, शिवलंय का तोंड तुझं? सांग ना. बहिणीला भेटायला गेले होते म्हणून. आजी नाही नाही, अहो तसं नाही. मी अगं मग कुठे गेली होतीस तू? ते मी देवळात. देवळातून सगळ्यात शेवटी मी बाहेर पडले. आता वाजले किती? देऊळ बंद झालं असेल. बाहेरच्या बाहेर दर्शन घ्यायला गेली होतीस का? सांग ना खरं काय ते. बहिणीला भेटायला गेले होते म्हणून. शमिका, काही गोष्टी आपल्या ठरल्या होत्या, मी सगळ्यांसमोर सांगितल्या होत्या. त्याच्याकडे जर जाणून बुजून दुर्लक्षच होणार असेल तर मग मुंबई तडका 99.9 FM वर तुम्ही ऐकताय तुमच्या लाडक्या RJ अभिजितला. चला तुमच्या लव्ह लाईफ मध्ये काय प्रॉब्लेम आहे सोडवतोय. नेक्स्ट कॉल कोणाचा बघूयात. हॅलो हॅलो RJ अभि, माझं नाव स्वाती आहे, मी ठाण्यावरून बोलते. हा स्वाती बोल, काय प्रॉब्लेम आहे तुझ्या लव्ह लाईफ मध्ये? लव कोणाचंही असू शकतं ना, नवऱ्याचंच असलं पाहिजे असं काही नाही ना. म्हणजे आई बाबा, भाऊ बहीण, मैत्रिणी. हो करेक्ट आहे. आणि एक गोष्ट खरी आहे की प्रेम असलं म्हणजे प्रॉब्लेम सुद्धा आले, पण त्यामुळे प्रेम कधी लहान होत नसतं किंवा प्रॉब्लेम सुद्धा मोठे होत नसतात. काय प्रॉब्लेम आहे? माझं लग्न घरच्यांच्या विरोधात झालं. आम्ही दोघांनी घरच्यांना सांगून पण त्यांच्या मर्जीविरुद्ध लग्न केलं. लग्नाच्या आधी माझ्या घरच्यांनी नवऱ्याला इतका त्रास दिला की माझा नवरा शैलेश तो म्हणाला की तू या घराची पायरी कधीच चढायची नाहीस. तेव्हा मीही हो म्हटलं होतं, पण घरच्यांची कितीही चूक असली तरी ते माझ्या घरचे आहेत, त्यांच्यावर किती काळ रागवणार मी. राईट. मग आता काय प्रॉब्लेम आहे? आता मलाही त्यांची खूप आठवण येते. परवा माझ्या भावाचा मेसेज आला होता, घरचे निवळलेत आता, त्यांनाही माझी खूप आठवण येते. म्हणून मी शैलेशजवळ हा विषय काढला, पण तो आता मला पाठवायला तयार नाहीये. तो म्हणाला ते चुकीचे वागले तेव्हा आता आपण त्यांच्याकडे कधीच जायचं नाहीये. माझ्यासाठी माझा नवराही महत्वाचा आहे आणि घरचेही. आता त्यांना कसं सांगू की एका मुलीसाठी तिचं माहेर काय असतं? तुम्ही जरा बोलाल का त्यांच्याशी? हो मी ट्राय करतो. ते आहेत का घरात आता? हो, ते दुसऱ्या रूम मध्ये आहे, बोलावते मी त्यांना. शैलेश, शैलेश. हो आलो. सॉरी अरे, मी तुला काहीच न सांगता RJ अभिला फोन लावलाय, बघ ते काय म्हणतात. RJ अभि, वाव. हाय अभि, आम्ही तुमचा शो नेहमी ऐकतो, तुम्ही मस्त बोलता. थँक्यू शैलेश, पण कदाचित आज मी जे काही बोलणार आहे ते तुला आवडणार नाही. नाही नाही, बोला ना, काय झालं? नाही, तुम्ही मला आधी प्रॉमिस द्या की ही गोष्ट माझ्यापर्यंत आल्याबद्दल तुम्ही तुमच्या बायकोवर नाराज नाही होणार. त्यांनी मला आत्ताच सांगितलं की तुमच्या लग्नाला विरोध झाल्यामुळे तुमच्या सासरच्यांबद्दल तुम्ही अजूनही नाराज आहात. मला तुमचा राग कळतोय, पण माझं म्हणणं एवढंच आहे की तुमचं जर तुमच्या बायकोवर खरं प्रेम असेल ना तर तुम्ही इतकं ताणून धरू नका.
तुम्ही तुम्ही तिच्या घरच्यांना माफ करा. वेल सी, त्यांची चूक झाली मान्य आहे, पण आता जर त्यांना त्यांची चूक रिअलाइज झाली असेल तर मला असं वाटतं की आता ताणून धरण्यात काही अर्थ नाहीये. तुमच्या बायकोचा आनंद जर तिच्या माहेरी जाण्यात असेल तर तुम्ही तिला अडवणं योग्य नाहीये. सी शैलेश, सासर कितीही महत्वाचं असलं, तुमचं स्वातीताईंवर कितीही प्रेम असलं तरी माहेर या सुखद जाणीवेला, या शब्दाला ते रिप्लेस नाही करू शकत. मुलगी नवीन घरी येते, त्या नवीन वातावरणाशी जुळवून घेते, स्वतः उभी राहते, घराला उभं करते, पण जेव्हा तिला मनासारखं वागावंसं वाटतं, लहान होऊन बागडावंसं वाटतं, किंवा पूर्वीसारखं लहान केअर फ्री व्हावंसं वाटतं, तेव्हा तिला आपलं माहेरच जवळचं वाटतं. तिचं आयुष्य जर जगायचं असेल तर तिला माहेरीच जावंसं वाटणार ना. आणि यामध्ये तिला सासर आणि माहेर दोन्ही महत्वाचे वाटतात. हे म्हणजे झाडाला विचारण्यासारखं आहे की तुला पाणी हवं की सूर्यप्रकाश. दोन्ही तेवढंच महत्वाचं आहे ना. मी इतकंच सांगेन शैलेश, तुला स्वातीच्या चेहऱ्यावर जर स्माइल बघायचं असेल तर तिला जाऊ दे, तिच्या घरच्यांना माफ कर. बघ, तुलाही खूप मोकळं वाटेल. तिला भेटू देत तिच्या घरच्यांना. हॅलो. तुझं बरोबर आहे अभि, मी सोडेल स्वातीला त्यांच्याकडे. इनफॅक्ट आम्ही दोघेही जाऊ, झाल्या गेल्या गोष्टी विसरून पुन्हा एकत्र येऊ. कारण माझं माझ्या स्वातीवर खूप प्रेम आहे आणि तिचा आनंद माझ्यासाठी खूप काही आहे. आणि तिचा आनंद माझ्यासाठी सर्व काही आहे. थँक्यू अभि, तुझे उपकार मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. चल ठेवते आता मी फोन. बाय. थँक्यू शैलेश, लव यू. तुम्ही ऐकताय मुंबई तडका 99.9 FM. मी तुमचा लाडका आरजे अभिजित. तुमचे लव्ह प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला इथे फोन करू शकता. आणि पुढचं माझं खास फेवरेट गाणं तुमच्यासाठी. सॉरी शमिका, आय एम सॉरी. खरं अभिज, मुलीला सासर आणि माहेर दोन्ही सारखंच महत्वाचं असतं. त्यात निवड कशी करणार? पण आम्ही शमिकाला अशी निवड करायला लावली. काय वाटलं असेल तिला? घरात सगळे कसे वागतायत तिच्याशी धड कोणी बोलत नाही. तिला काही काम करायची बंदी केली आहे. मग ती लपून छपून आशूला भेटायला गेली तर काय चुकलं तिचं? आम्ही तिच्याशी जे वागतोय, जे करतोय ते फार चुकीचं आहे. घरात सगळ्यांची बोलायलाच हवं. बाबा, मी खरंच सांगते,
मी आशुदीला भेटायला नव्हते गेले. तुम्हाला एकदा शब्द दिल्यावर मी तो कसा मोडीन? आणि मला जर माहिती आहे की एखादी गोष्ट केलेली तुम्हाला नाही आवडत तर ती करण्याचा प्रश्नच येत नाही. शपथ बाबा, मी खरंच माझ्या घरच्यांना नाही भेटले. बर, मग जेव्हा आईने तुला विचारलं तेव्हा तू का नाही सांगितलंस तू कुठे गेली होतीस? बरं, आता उत्तर दे, कुठे गेली होतीस तू? शमिका, आता काय सांगू मी बाबा? जर मी सांगितलं की मी तुमच्यासाठी कोरे कागद आणायला गेले होते तर तुम्हाला ते पटणार नाही. शिवाय सध्याच्या परिस्थितीत मी आणलेल्या कागदांना तुम्ही हातही लावणार नाहीत. त्यापेक्षा मी गप्प बसलेलंच बरं आहे. बोल, आहे का उत्तर तुझ्याकडे? शमिका, तू जा. बाबा, मला आधीच खूप काम आहेत, माझा मनस्ताप वाढवू नकोस. मी जे सांगितलं त्याचा आदर तुम्हाला करायचा नसेल तर तुला हवं ते वागेल, तू मोकळी आहेस. जा तू. बाबा, गॅस कोणी बंद केला? भाजी आणायला जाताना मी बंद केला. विभा, माझी माळ कुठे गेली जपाची? विभा, अगं मिळाली का? विभा, काय 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 करता? किती वेंदळ्या होता. केलं सगळं, आता कुठून आणू रात्रीचे कागद? शमिका, कोरे कागद आणायला गेली होतीस ना? मला सगळं कळलंय आता. आणि मला हेही कळलंय की गेले काही दिवस घरातली सगळी कामं तूच करत होतीस, लपून छपून. मी भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी सून मिळाली.
मला खूप कौतुक वाटतं तुझं पोरी. आई मी विशेष असं काहीच करत नाही हो. माझ्या डॅडने जी कुठली चूक केली होती ती सुधारण्याचा फक्त प्रयत्न करते, भरपाई करते या सगळ्याची. आई प्लीज प्लीज मला माफ करा, प्लीज मला स्वीकारा ना. मी माझं अजून दुसरं कुठलंच मागणं नाहीये. मी अजून काय सांगू. नाही शमिका, आता तू काहीच बोलू सांगू नकोस. जे काही बोलायचं सांगायचं आहे ना ते मी करणार आहे आता. तुला घरातल्या सगळ्यांची मनं जिंकायची आहेत ना परत? नक्की जिंकशील, कारण आता मी तुझ्या बरोबर असणार आहे. आपण दोघी मिळून बदलून टाकूया सगळं. आपलं घर पुन्हा पहिल्यासारखं हसतं खेळतं आनंदी बनवूया. माझी लाडाची लेक आहेस ना, पुन्हा तुझ्या डोळ्यात पाणी नाही येऊ देणार आहे मी. तुझा मान तुला परत मिळवून देईन. खरंच. शमिकाला शोधतोयस का? नाही ते तू झोपली नाहीस अजून? नाही, तीच जागी होती एवढा वेळ. मीच तिला म्हटलं बायगा जाऊन थोडा वेळ तरी झोप, कारण तू ज्याच्यासाठी जागतीयस तो काही धड 4 शब्द प्रेमाचे बोलणार नाहीये तुझ्याशी. आणि काय रे, रेडिओवर मोठे सल्ले देतोस ना की मुलींना सासर आणि माहेर तेवढंच महत्वाचं असतं वगैरे, आणि स्वतःच्या बायकोच्या बाबतीत वेगळा न्याय. तिला मात्र तिच्या माहेरापासून तोडायचं. हं का? आई मी नेहमीच वागतो का असं तिच्याशी? आता हे गेले काही दिवस हे जे काही घडतंय ना त्यामुळे. अभि, सध्या जे काही चाललंय, अरे हे किती दिवस ऐकायचं आणि ऐकवायचं आपण? हे बघ, आपल्या घरात 2 माणसं अशी आहेत जी सहजासहजी कोणापुढेही नमत नाही, कारण त्यांना त्यांची तत्व लोकांच्या सुखापेक्षा महत्वाची वाटतात. तुझी आजी आणि तुझे बाबा ते चुकीचं वागतात की बरोबर वागतात यात मला पडायचंच नाहीये, कारण तो त्यांचा स्वभाव आहे. पण अभि, तू माझ्यावर पडलायस असं मला वाटतं. निदान तू तरी असं वागू नयेस. आई, प्रश्न स्वभावाचा नाहीये. आपला स्वभाव असा म्हणून तू काय मी काय दरवेळेस समजुतीनं घेतो, शांत राहतो, माफ करतो. पण कधी कधी असं काहीतरी घडतं ना की ते तुम्हाला आतपर्यंत ढवळून काढता. याच तुमच्या समजूतदारपणाचा कोणी फायदा घेते असं जेव्हा फिलिंग येतं ना तेव्हा खूप त्रास होतो का? कोणीतरी तुमच्या या समजूतदारपणाची खिल्ली उडवतंय, तुमच्या या मध्यमवर्गीय साधेपणाला स्वस्त लेखतंय असं जेव्हा फिलिंग येतं ना तेव्हा. अभि, अरे या सगळ्यामध्ये शमिका भरडली जाते याचा विचार नको का करायला? तुझ्यासाठी आपलं घरदार सोडून इथे आली आहे ती, आणि आपण सगळे कसे वागतोय तिच्याशी? तिच्याशी कोणी धड बोलत नाहीये. तिला किती गोष्टी करायची बंदी घातली आपण. आणि
मगाशी तुझे बाबा तिला बोलले, तुझी आजी तिला बोलली, पण शमिका एका शब्दाने काही बोलली नाही. ती लपून छपून आशूला भेटायला गेली नव्हती. अभि, ती तुझ्या बाबांसाठी कोरे कागद आणायला गेली होती, कारण त्यांचे कामाचे कागद चहा सांडून खराब झाले होते. त्यांच्याकडे दुसरे कागद नव्हते आणि आजच्या आज काम संपवायचं होतं, म्हणून गेली होती ती. याचा विचार नको करायला. आई प्लीज, शमिकाचा या सगळ्यामध्ये काही दोष नाहीये, हाच विचार माझ्या कायम मनात असतो. पण परत हे सगळं आठवायला लागलं ना की मग सगळं कठीण होऊन बसतं. की या सगळ्याच्या मुळाशी कोण, तर मी अभिजित पेंडसे त्यांच्या मुलीला सुखी ठेवू शकणार नाही हा अविश्वास, माझ्यावरचा, माझ्या क्षमतेवरचा हा अविश्वास आठवला ना की तो तोंड कडू होऊन जातं. मग प्रेमाची चिमूटभरच काय, वाटीभर साखर खाल्ली ना तरी हा कडवटपणा एका दिवसात कमी होणार नाही आहे. आजीनी वडिलांच्या डोक्यावर हात ठेवलाय, वडिलांनी मुलाच्या. 3-3 माणसांना कसं सांभाळणार होत आपण बाई. ऑल द बेस्ट शमिका, काम अवघड आहे.